विरार पूर्वेच्या कशीत कोपर गावातील नागरिकांचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या गावाजवळ MMRDA कडून जलकुंभ उभारण्याचं काम सुरू आहे। या कामासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन केलं जात आहे। या भागात डोंगराला लागूनच मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे, त्यामुळे डोंगर कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते। कशीत कोपरमधील गावकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा विश्वासात न घेता याचं काम सुरू केलं असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे हे काम थांबवण्याची मागणी करत या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय। तर आमचा या पाण्याला किंवा पाण्याच्या टाकीला विरोध नाही, तर ह्या टाकी बांधणाऱ्या जागेला विरोध आहे। इतरत्र जागा उपलब्ध असताना MMRDAने गावकऱ्यांना विश्वासात न घेता इथे बेसुमार वृक्षतोड उत्खनन चालू केले आहे। कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे परमिशन नसताना सुद्धा हे सर्व चालू आहे। आमच्या जीवाचा प्रश्न आहे, कारण आम्ही ज्या डोंगराला देव मानतो, आज त्याच्यावर संकट येऊन ठेपलेलं आहे। आमच्या गावावर ऑलरेडी 3 टाक्या असताना सुद्धा आज 4थी टाकी बांधण्यात येत आहे आणि त्यासाठी म्हणजे 4थी टाकीसाठी जागा गावाच्या बाजूला जागा आहे, तरी सुद्धा आमच्या डोक्यावर ते टाकी बांधण्याचा प्रयत्न करत आहे। शेकडो वृक्षांची तोड झालेली आहे आणि कितीतरी डंपर मातीचं उत्खनन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा डोंगरातला जो मातीचं काय बोलतात त्याला गाभा आहे, तो ढिला होऊन येणाऱ्या काळामध्ये किंवा पावसामध्ये ते सगळं भूस्खलन होऊन पूर्ण आमच्या गावाच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेले जे कशीत कोपर गाव आहे, त्या गावाला त्याचा प्रादुर्भाव निश्चित भोगावा लागेल।